मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सातारा या ठिकाणी. आणि सातारा म्हणले की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, कोडोली मधले बाबा निकम कोडोली यांचं नाव निघतं. आज त्यांच्या गोट्यावर आलेलो आहे. भरपूर दिवस माझी इच्छा होती त्यांच्या गोट्यावर यायचं आणि मुलाखत घ्यायची, कारण भरपूर नाव त्यांचं महाराष्ट्रभर झालेलं आहे. जुन्या जर मोठे मोठे जे बैलगाडा मालक असेल त्यांच्यात जर कोणाचं नाव निघत असेल ह्या भागात तर बाबा निकम आहेत. आज त्यांचा गोटा बघूया, सगळी संपूर्ण माहिती घेऊया, जुन्यातलं किस्सा आणि सगळे. चला बाबा, नमस्कार. नमस्कार बाबा, आता तुमचा परिचय सांगायची काही गरज नाही कुणाला, पण तरी आताची नवीन पिढी आहे त्यांना परिचय सांगा. परिचय माझा, नाव तुमचं? मी हनुमंत अंधराव निकम, मला बाबा म्हणतात, त्या नावानं ओळखतात सगळे बाबा निकम. मी मिलिटरीत होतो पहिला, मिलिटरीत आल्यानंतर ह्यो नाद लागला. बाबा, आता किती गुरं आहे ती? बैल आहे ती पाच सहा बैल आहेत. 5-6 आहेत. हो. आता इथे किती आहेत? 3 आहेत. या की बघूया, या की तुम्ही, या दाखवा. ती मला मारते, तिचेच पाहिजे. होय, त्याचं काय नाव आहे? लखन, दख्खन. आणि त्याचं बादल, केदार. चला मित्रांनो, बाबांना विचारूया. बाबा, आता ही बैल आपल्या दावणीला येते, ही खिलार वासरू आहे. हो. तर ही वासरू तुम्ही घेतलं, त्यात काय बघितलेलं घेताना? काय नाही, मारायला बांधलं होतं, सगळ्या गावाने बघून गेली, कोणी घेतलं नाही. पण मी गाडीवर निघालो होतो, थांबलो, जवळ गेलो, बघितलं वासरू, म्हणलं वासरू वाया गेलेलं आहे, पण ही काम करत. आता हे तुम्ही बघता, हे वासरू 4 लाखाला मागते, पण ती 13,000ला घेतली मी. त्यावेळेला एक मज घेतली 71,000, त्याला दूध पाजत होतं, मोठं केलं, आता तिला किंमत आली, पळतोय पण चांगलं. मी बघून घ्यायची, गट पास होतोय, जाईल तिथं गट पास करतोय, त्याचं नाही काय. डाव्या खांदी पळतोय, दुई खांदी पळतोय. मित्रांनो, ह्या बघताय आपण सगळ्या ढाली, या सगळ्या त्यांच्या राज्यात ज्यावेळेस ते बैलगाडा मालक होते, अजून पण आहेत, पण बैलगाडा शर्यती चालायच्या जुन्यातले, त्यावेळेस ते जायचे. त्यावेळेस सगळी संपत्ती त्यांच्या बैलाने कमावली. बाबा, आता ह्या किती ढाली असतील तरी अंदाजे? 200-300 असतील, जास्तच असतील. अजून पोती यायची 2 घाट. पोती भरली ती? हो, 2. त्यातली कुठली ढाल अशी एक नंबर म्हणजे झालेली आहे की तुम्हाला ती मैदान आवडलेलं? पुशेगावची. कुठले? कुठली दादा? कोरेगावची. ही कोरेगावची. 2014 बंद पडलं. ही ज्यावेळेस ढाल मिळाली त्यावेळेस कुठली बैल पळत होती? बादल आणि पक्षा. बादल आणि पक्षा एक नंबर केलेला. हो, घरची. 2014 साली. आता ह्या ढाली जर बघितल्या मित्रांनो, तर ह्या ज्या ढाली आहेत सगळ्या, ह्या बाबा ढाली बघितले की असं वाटतं की बैलगाडा क्षेत्र आहे ना, बैलगाड्याचा नाद तुमच्या मनात एकदम आहे का नाही? कारण ही एवढं सगळं ज्यावेळेस आपली बैल कमवत असतील ना, भरपूर कष्ट करायला लागतं. कष्टाशिवाय काहीच नाही, लय कष्ट केलं असेल. मित्रांनो, ह्या ढाली जर बघितल्या तर ह्या पैशाने मिळत नाहीत, त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात. आपण सगळ्या ढाली दाखवा, ह्या सगळ्या कुठल्या कुठल्या आहेत तिथे. ढालींच्यासाठी माणसं रात्रीचा दिवस करतात, त्यावेळेस ही सगळं भेटत असते. सन्मान चिन्ह हे असं बाबा बघितले की बरं वाटतं, जरा मनाला समाधान होतं. कारण या गोष्टी जर बघितल्या तर जुन्यातले सगळे दिवस आठवते. घर बांधताना पहिले ह्यो गाळा मोकळा ठेवला त्यासाठी, ढालीसाठी ना. तर मित्रांनो, आता सविस्तर बसून सगळी माहिती घेऊया, कारण मुलाखत एकदम रोमांचक होणार आहे. त्यांना भरपूर ह्या क्षेत्रातलं नॉलेज आहे. बाबा, आता पहिल्यापासून सगळा तुमचा जो इतिहास आहे ना, तुम्हाला जाणून घ्यायचा आहे प्रेक्षकांना, आत्ताच्या मुलांना, कारण तुमच्या बोलण्यात ना तुमच्या शिकण्याजोगं भरपूर आहे आत्ताच्या नवीन पिढीला. आता ह्या क्षेत्रात कसं काय पडला सुरुवातीला? म्हणजे काय झालं, मी तडीपार होतो, गुन्हे माझ्यावर जास्त असल्यामुळे मला 5 वर्षासाठी तडीपार केलं. काशेगावला होतो, तर काशेगाववरनं इस्लामपूरमध्ये अड्डा होता. बघायला गेलो, कधीच नाही, आपण शेतकरी म्हटल्यावर बघायला गेलो. बघायला गेल्यानंतर मला कुठं काय कळलं नाही, साधारण पाठीत होतो.
एक बैलगाडीवाला आला म्हणला तुला काय अक्कल आहे का, कुठं उभं राहिले, तुला काय किंमत आहे का बैलांची, मला दिलं ढकलून. बरं म्हटलं ठीक आहे. तिथे म्हणलं भांडण करायचं की आपण फाटीत आहे म्हणून टाकायला आपल्या. मग तिथनं माझी तडीपारी संपली. म्हणून एक रामा म्हणून पहिला बैल घेतला. नाही पण व्यापार करायला लागलो बैलांचा. बैलांचा व्यापार करायला लागलो, मोठा व्यापार. 25-30 बैल असायचा, कर्नाटक वरनं आणायचो आणि इकडे विकायचं, म्हणजे ती व्यापारच. तर त्यात एक बैल कराड साईडचा होता आणि त्यानं एक वासरू पसंत केलं आपल्यापासून. म्हणलं ही वासरू ही पाहिजे मला. ते म्हणलं कितीला पाहिजे. ती बसलो होतं म्हातारं 2 दिवस बायला मागं बसतोय कसा, खातोय कसा, उठतोय कसा बघून त्याला पटलं, त्यानं न्याला. मग म्हणलं माझी एक गाठ आहे. म्हणलं काय, तर माझ्या घरी एक बैल आहे ती तुम्ही आणायचं, हे तुमचं पैसे रोख देणार. गेलो आम्ही. त्या पाडळीचा दत्तू म्हणून होता जोडीदार माझा, तो आम्ही गाडी घेऊन गेलो. त्याचा बैल उतरला आणि बरं म्हणलं ठेवा तिथं बैल बांधलाय बघा जाऊन. बैल बघितलं तर रक्तानं भरलेला बैल काळाच पडला होता सगळा. त्यानं माणूस खालाच केला होता आणि जिथं बांधला होता तिथंच होता तो. तर म्हणजे बैल सोडून न्या, काय बाकी आम्हाला सांगायचं नाही, मार काय कसा आहे ते बघा तुमचं तुम्ही. त्या जोडीदार गाडी घेतली मागे, त्या लिंबाला एका लिंबोनीला बांधला होता. गाडीचा कासरा सोडला आणि त्या पोराला वर पाठवला. मी दुसऱ्या कासऱ्यावर राहिलो. त्यांना रामा म्हणला तसा पळतच गेला. गाडीत उडी मारून गेला की जकाडला, दुसरे 2 यसनी घातल्या आणि आणला त्या ह्याच्या तो मसूरमध्ये आणल्यानंतर तू एक बैल झाला. आता काय करायचं. मग नागठाणचे आमचे जोडीदार होते. म्हणलं आता एका बैलावर काय करताय आणि एखादा बैल घ्या तो पळवायचा. मग व्यापार बंद झाला आमचा. मग तिथला एक लक्ष म्हणून बैल घेतला. तुझी बैल लागला का नाही, किंवा खटच तू एखादशी जाताना पण डिरकायचा, पळून आल्यावर पण नंबर टाकताना डिरकायचा. इतकं मस्ती होती त्याला. कुठल्या पण साईडनं, कसा पण आतनं बाहेरनं दोन्ही साईडनं पळायचा. माळशिरस वगैरे बऱ्याच ठिकाणी म्हणजे राहायचा तो जाईल तिथं. परत तो बैल विष्णू शेठ मुंबईचं मेला आता बघितले त्याने घेतला. त्याने घेतल्यावर त्यावेळेला एक 1.25 लाखाला बैल दिला होता, ऐकला होता. पहिला बैल ऐकायची माझी तेवढाच ऐकला, 1.25 लाखाला ऐकला. झालं. परत काय करायचं म्हणून रामा म्हणून एक दुसरा घेतला. तो पण लयच पळायचा. पण जरा पुढं आला की तुडवायचा, माणसं मारायचा, मागल्या पायाला लाथा मारायच्या, असं ती चित्र होतं. लयच बेकार, स्पीड लय, पण मार्का लईन चावायचा कायकडे 12 तारा त्याच्या. ते एक तो पण इन्स्टिट्यूशनच घेतला. मुंबई जेवढ्या गाड्या पळत होत्या टॉपच्या त्या सगळ्या मारल्या. परत त्यानं पण मी सांगितलं म्हणलं शेर आपला जोडीदार होता की खास, इकून टाका ठेवू नका म्हणलं, मारल्या एखादा जीवची. त्यानं पण इकला, कुठं काय मला काही माहिती नाही कुठे इकला. त्यानं पण इकला. ती 2.25 लाखाला नेला होता त्यावेळेला. आता लई पैशाला किंमत आहे. बक्षीस त्यावेळेला किती असायचं, 10, 15, 20, 25 म्हणजे 51 म्हणजे लई सगळ्यात मोठं मैदान असं असायचं. त्याचं काही नाही. आणि वचनिक माणसं होती हो. आणि त्यावेळेला फोन नव्हतं. आज पायरा ठरायचे तर आड्यातच ठरणार पायरा, किंवा 1 महिन्याचा आहे, महिनाभर अगोदर सांगणार. त्या टायमाला ते पैरेकरी पण घेऊन येणार आणि आपला ठरता आपण घेऊन जायचं. लबाडी नव्हती, 10 पैसे कोण मागत नव्हती. घरनं भाकरी घ्यायची, आपलं खायचं, संध्याकाळी अड्डा झाला की निघाला घराकडे. आता काय फॅशन झाली, जातानाच क्वार्टर खिच्यात टाकून जातो या. ज्याला काय कळ ना, अगदी हागाईला तो ड्रायव्हर आहे. आंघोळ करतं 8-8 दिवस आंघोळ नाही. पहिलं छकड्याला हात लावून देत नव्हती. डोक्याला काय नसलं तर फाडकर मारणार. मग कोण पण असू द्या माणूस तो. दुसरा जरी परका असला, छकड माझा आहे, पण दुसरं हात लावला त्या देखत की हाणायचं, बाकी उपयोग नाही काय त्याचा. लबाडी कधी नव्हती. आता लबाडी झाली आहे. सारखीच कॉलर उडवायची. यार तुला काय ज्ञान आहे का त्यातलं, कशाला बोंबाल ते उगच काय नाही. आणि मी पणा जास्त झालाय. स्वतः मी मोठा हुशार आणि माझा बैल लई पळतोय. बैलाचा सीझन साहेब 3 ते 4 वर्षे किती जरी पळला तरी तेवढ्या टायमिंग मध्ये कमी होणार. आता आमचा बिरजे मी 12 वर्षे का बांधून ठेवला, 1 नंबरच्या सगळ्या गाड्या मारायच्या. मला माणसं इतरांची कुठल्या अड्याला जात आहे, त्या अड्याला ती येणार नाही, ती दुसऱ्या अड्याला जायचं. इतकं 12 वर्ष बैल तू बांधून ठेवला. का ठेवला की कोणी पण येणार बिरजेची गाडी मारली म्हणणार. आता वय झाले तर बंद करून ठेवायचं. 12 वर्ष इथं जागेवर ठेवला बैल मी. 12 वर्षांनी पोरांनी नेला, गटपास केला आणि बैलाचा पाय मोडून पडला मेला. तर काय करायचं.
नीतिमत्ताचं टिकतं. लाबाडे आहेत का नाही, आता लिंबू नारळ ही सॅलडबडी यांच्या ज्याचं त्यालाच माहित असतं, ह्यो देव त्यो देव, त्यांच्या भावना आहेत का खरोखर मला काही पटत नाही. हे लिंब नारळ बावल्याचा खेळ आहे का नाही आपल्याला पटत नाही. नीतिमत्तान राहील तो लय वर्ष राहतो. मला 40 वर्ष झालं मी या धंद्यात आहे. असं गोठ्यात कधी दिवस आला नाही की माझ्याकडे 1-2 बैल आहे, ती बैलच नाही ती 5-10 बैल माझ्याकडे कायम असते. कायम असंही नाही. सोर्स काय मला पेन्शन भाडं आणि शेतीचं, पण ह्यो नाद आहे काही सुटत नाही. आणि घरातल्या जी सगळ्याची साथ लागते ही कशी बसली ती असं म्हणजे नादच, खानदानीच नाद. म्हणजे तुमचा असा वेगळा काय बिझनेस नाही, मिलिटरी रिटायर. हो हो. आणि भाडं आपलं खोल्यांचं याचं काहीतरी, बाकी नाही काय. जमीन म्हणजे तुम्ही मागाशी किस्सा सांगितला त्या बैलांचा, असा असा बैल घेतला त्यानंतर परत कुठली कुठली बैल होत गेली? लय झाली, त्याची नावं सांगायची नाही इतकी बैल झाली. लय बैल. किती बैल धावणीला आतापर्यंत झाली? 1001 बैल झाला असेल. 1000? हो. जो मी आणला बैल मला वाटतं ह्यो पळत नाही, त्याला दुसऱ्या दिवशी कमी जास्त करून ठेवणार नाही, तिकूनच टाकणार, ठेवणारच नाही त्याला. म्हणजे ज्या कामासाठी आलाय ती काम केलं पाहिजे. हा. आता ह्यो बिरजा 85 अड्डे साहेब बाहेर गेला आणि बाहेरनं असं आतमधनं नाही, सगळ्याला फुटणं, अगदी 2 कासऱ्याला सगळ्याला फुटणं जायचं बाहेर. 85 अड्डे बाहेर गेला. पण मला मनात होतं की कधी ना कधी माझ्यासाठी पळेल. आणि ज्या वेळेला पळला तेवढा अगदी धुरळाच केला सगळ्याचा. जाईल तिथं माघारी नाही. अगदी मी म्हणणारची गाडी मारणार तेव्हा शारदा पाटील शेवाळे आबा पुण्यासने येणार, आता जसं बक्कासूर येतोय तशी येणार आणि बक्षीस 1 नंबरचं घेऊन जाणार. त्यांना आपण सुरुवात केली पहिली टाकायला. म्हणजे गमेंट नाही, जी त्यावेळेच घडलं होतं ती. अगदी जेव्हा मोठा आटा असेल पुण्यासने येणार, दोन्ही बैल ती 1 नंबर करणार आणि निघून जाणार. बैलाला त्या ह्याच्यात बघा खाली वडूच्या खालच्या बाजूला गाव आहे खटाव, कातर खटाव. तेवढा आमची गाडी लागली कडन साहेब, आणि ती होती मधी. बैलाला म्हणलेले का लाज बीज काय आहे काय नाही, येतोय माघारी जातोय, काय गुलाल नाही फिरायला नाही काय नाही. आणि बैलराव छकड्याने गाडी मारली त्याची, राहिला फायनल. म्हणजे जनावराला कळत नाही भावना चुकीची आहे, त्याला कळतच. पण त्याचा फॉल्ट असेल काय, शरीराचा फॉल्ट असेल, आपण का पळणं पळणं त्याचं टेक्निकल बघितलं पाहिजे. आणि ही जी औषधं फिवषधं टोचणं, ही करणं, चोळणं, ही काय आमच्या वेळेला नव्हतं. आपलं न्याचा पोहणी घालायचा, आणायचा, लय ही करायला लागला तर 2 आठे बांधून ठेवायचं, दुसरी काढायची. अशी सिस्टीम त्यावेळेची. की ही आता काय कसली इंजेक्शन आहे ती 5-5, 6-6 हजार, 4-4 हजाराची. आणि आता नवीन निघालाय ती चोळून घ्या, आयुर्वेदिक औषध आहे. ह्याचा काय इफेक्ट आहे? आता औषध दिलं की म्हणणार तुम्ही 10 दिवस बांधून ठेवा. 10 दिवस बांधून ठेवल्यानंतर बैल फ्रेशच होतो. बैल फ्रेश झाल्यावर तेवढा अड्डा पाळणारच की. अड्डा किती मुलाखत म्हणणार ती बघा, त्या विचारा त्या मालकाला बैल किती पाळला. शिमीला मार खाल्ला ना. आता तुमचं जर आम्ही चोळून घेतलं, औषध घेतलं तर कंटिन्यू पाळला पाहिजे ना. एवढं तुम्हाला अगदी भरोसा ठेवून तुम्हाला पैसे मागेल ते द्यायचं, सगळं करायचं, कंटिन्यू पळायला पाहिजे का नाही. आता बकासूरच्या अंगात काय आहे ते त्यालाच माहिती. असा एक तरी बैल आहे का कंटिन्यू राहणारा? एकमेव बकासूरच. त्याला काय आपल्याला नावं ठेवायची नाही किंवा काय नाही, त्याचं लेखी येतो ते पळणार. म्हणजे असल्या भानगडी होते ती, माणसं फसवायला लागल्या ती जास्त. बाबा म्हणजे पाळणारा जो जातीमध्ये बैल आहे तो पाळणारच. ज्याच्या हाड ज्याचं कठीण आहे बैलाचं तोच बैल पाळणार. नाही तर ठेसकाळलंय, मोडलंय, फैसाकलंय, काय झालंय, मोठी सुजल्यात ती नाही. ज्याचं हाडच कणकण आहे तो कायम पळणारच बैल. कायम म्हणजे 4-5 वर्ष त्याची कुवत संपली की संपलं. आता बकासूर अजून 2 वर्ष तुम्ही किती पण काढा, पण त्याच्या स्टॅमिनेतच तो पळणार. आता मी तुमच्या बरोबर चालू शकत नाही ना. बरोबर. वयमान जे असतं ते ठराविक वयमान असतं. म्हणजे कुठल्याही एका बैलाचा किंवा माणसाचा सगळा कालावधी ठरलेला आहे. ठरलं. जर एखादा पहिलवान जवान ती कुस्ती करत असेल तर ती वय झाल्यावर होणार नाही. 25-30 वर्षापर्यंत खेळतो. 30 वर्ष झालं की बंद, सोडतोच तो. कुस्त्याच सोडतो ती, कारण ते सांध त्याचा दम काढत नाहीत ना. पहिलवान बघा कशी अशी वाकडत चालत्या डुलत, तसं ह्या बैलांचं होतं. शरीराचे हाडं जिथं जातात ना
कॅल्शियम कमी पडतं, हाडं दिसतात. त्यामुळं ते होतं. ठराविक काळ कोण मी म्हणेल की मी 25 वर्ष पळेन माझा बैल, नाही पळत. आता ह्यो बैल खरंच पळत होता बिरजा. हा. आज तो जोपर्यंत पळत होता तोपर्यंत झोपायच्या अगोदर त्याची गाडी त्याच्यावर बांधायची कासऱ्यानं ओढून, मग झोपायची. एक बैल त्या सगळं आज फायनल घेतली, तो महिन्यालाच झोपायचा, तर तो बैल टिकणार नाही, तर बाहेर जायला सुरुवात करणार, काय ते पळणारच नाही. कायम गाडी बांधून कायम गाडी बांधून मरस तोपर्यंत गाडी मागे सोडून झोप करायचं, मग बांधायचं. किती वर्ष ना थांबता पळाला? न थांबता तो 9-10 वर्ष पळला गेलो. 10 वर्ष पळला. 10 वर्ष. 10 वर्ष पळला. 10 वर्षानंतर 11 वर्ष बांधून ठेवल्या जागेवर. बाबा मी असं ऐकलंय तुम्ही त्याला शेवटपर्यंत पळावला, पण नंबरात पळावला. हो, मी बंद केला त्याला. जसं 1-2 वेळा मार खाल्ला का नाही, ते एवढा मोठा बैल आणला का हे प्रत्येक जण म्हणणार बिरजेची गाडी मारली ना, त्यापेक्षा घरी राहिलेला काय फरक पडत नाही. मग दुसरी बैल घेतली, ती पळायला लागली. बैलांचं काय नाही, कंटिन्यू. आता हे पोराने हातात घेतले, त्या करते ते आपण जायचं असेल तिथं वाटलं जायचं गाडीनं, बघायचं याचं. त्यांना कुठलं नको म्हणायचं नाही आणि काय म्हणायचं नाही. जेव्हा तुमची लक असेल तेव्हाच शिवणार. आता जो बिरजा 85 बाहेर गेला म्हणजे मला काय बरं वाटलं असेल, सगळी म्हणायची का पाहिजे त्याला, का पाहिजे नाही, ते माझ्यासाठी एकदा तरी पळलं. पळला मग तो 5 वर्ष लयच पळला. अगदी रोज काढला तरी प्या नाही त्याचं. मित्रांनो बाबांचं हे बोलणं आहे आता ऐकलं आपण, त्यातनं एक शिकाय भेटते आपल्याला. ज्यावेळेस आपला बैल 1 नंबरात पळत असतो, नाव झालेलं असतं महाराष्ट्रभर. जसं आता बाबा निकम कोडोली म्हणले की त्यांच्या बिरीचे असेल किंवा अनेक बैल असतील त्यांच्या धावणीत काढलेले, नाव निघतं, नावाचा एक ब्रँड झालेला असतो. जर ते नाव जर कायम बाबा ठेवायला लागत असेल तर त्या बैलाला जिथपर्यंत तो पळतोय तोपर्यंत पळवा आणि परत बसून ठेवा. कारण तुमचं नाव केलंय ते. बस 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 बस. हे आत्ताच्या मुलांना बी कळायला पाहिजे. नाही कळत नाही यांना, पळतोय हा नाही जात. वायदी 20,000 देतो म्हणलं की मरायला लागला तरी घेऊन जाणार हो. नाका पळलं 20,000 तर आलं किंवा पैसे तुमच्याकडून घ्यायचे तर तुमच्या बैलाला आमच्या बैलाला ओढलं पाहिजे ना, नाही जोडत. पैसे घेऊन अगोदर जाता निघाले मोबाईलवर, लगेच पैसे पाठवून मोकळ होते. मग बैलावर प्रेम राहिले नाही म्हणायला. नाही पैशावर प्रेम आहे. तुम्ही कोणाचं पण उदाहरण बघा, तसंच आहे. बैलावर जे प्रेम आहे तो 4 दिवसा 5 दिवसाला काढणारच नाही बैल. आता रोज बैल पळतील 1 दिवसाड, तो किती दिवस पाळणार? 4 वर्ष 3 वर्ष पाळायचा. म्हणजे आणि आजकाल माणसावर प्रेम राहिलं नाही, पैशावर प्रेम आहे. पहिलं कसं येतो म्हणलं की तो माणूस येणारच, काय पण अडचणी सांगू द्या. स्वतः आलं तर तुम्हाला पाठवणार दुसऱ्याला, हे मला स्वतः काय बैल घेऊन जा, शब्द पाहणार. आता तसं नाही राहिलं, बिलकुल नाही. पैशावर प्रेम झाले. आणि पोकरी आता अड्ड्यात आलाय साब्या रम्या म्हणजे वशिलावाल्या रांबे असतोच. मग त्या बैलांची नावच घ्यायची नुसती, म्हणजे पुढला माणूस उभा राहणारा पण वायबल होती. आणि जिकडून साब्याचं तोंड पुढं दिसेल त्या बाजून बघायचं. ह्या बाजून बघितलं तर ह्यो दिसतोय पुढं ना, त्या बाजून बघा आणि त्या बैलाला बसवायचा. त्या गोष्टी घडते ते आता चालू आहे. तुम्ही लक्ष द्या. आड्यात आम्हाला काय कुणाचं ही करायचं नाही, हाय तीच सांगतो तुम्हाला. ही पुकारणारी सुरुवातच करतात नेमक्याच गाडी आल्यावर. रामा हौशा काय असेल ते पुकरत राहायचं. बाबा जुन्या काळात त्या गोष्टी व्हायच्या का? हे माणसं इमानदारीने सांगायची माझी बसली नाही, ती बसली त्या नंबर. असा कुठला किस्सा तुमचा सांगता? 7 रोडला आमचं तसं झालं होतं की आता चढाचा अड्डा आहे ना, तिथं आम्ही 2 नंबर केला. मी पुढे सुटतो, मला 1 नंबर पुकारला. मी अड्ड्यात जाऊन वर सांगितलं बाबा पुणेकरांची गाडी 1 नंबर केली, मला 2 नंबर आहे. पण ते पुणेकरच म्हणला नाही तुम्ही एवढा मोठेपणा दाखवलाय, तुम्हीच बक्षीस घ्या. म्हणजे माणसं होती तशी हो. आता 25 रुपयासाठी भांडतात तर एकमेकाच्या आगाव जातात. हे वडापाववाली माजल्यात नुसती. म्हणजे मित्रांनो बघा, जुना काळ त्यांनी बघितलाय, त्यांची बैल पण 1 नंबरात पाहिले. त्या जुन्या काळात आणि ह्या आत्ताच्या काळात फरक असा झालाय, पैशाचा खेळ आहे. माणुसकी राहिली नाही, बैलावर प्रेम नाही. आता मी एक बैल अंधाराला ऐकलाय, आता त्या बैलाची काळजी लागली तर कमी आला बैल तर काय कापा बिपा देतात का काय कुणाच ठाऊ. म्हणजे इतकं वाईट वाटतं या की कशाला मी ऐकला तो बैल लय मोठा, ह्याच्यापेक्षा मोठा बैल पण घुसायला लागला हो तो बैलावर. असं झोपडा आड्यात 2-3 झपा मारले की बैल घुसायचा, बैलावर पडायचा.
दांड्या बिंड्या सगळं मोडून लय हाल करायचा बैलांचा, म्हणून इकडं म्हणजे ऐकायचं काय कारण नाही. म्हणजे तुम्ही बैल एखादा नाही पाहाल तरी त्याला सांभाळायचं. हो, ज्याच्यावर प्रेम बसले की नाही त्याला ठेवणार, हा ऐकणार नाही. आता एक बघा, तांबडं कुठं घेतलं होतं आपण, वाकेश्वर मधून एक बैल घेतला होता. हा दिलीप ड्रायव्हरने घ्यायला सांगितलं, म्हणता बैल वाईट चांगला घ्या. हा बैल पळतोय, पण तो आतनच पळतोय हे काय सांगितलं नाही त्यानं. हा बैलाला गती लय, हा मग आतनच पळायचा. मग पुणेवाल्याने घेतला 2.5 लाखाला, का केवढ्याला दिला, 4.25 लाखाला दिला. परत 2.5 लाखाला का ते 80,000 घेतला माघार, 1 लाख रुपयाला माघार घेतला. हा आणि परत बेळगाववाले 4 लाखाला ऐकलं. म्हणजे जनावर पैसे देत ना असं आहे का? देणार. त्याचं तो काढतो आज ना उद्या, आपल्या जावणीला आहे तोपर्यंत ते पैसे फिरून जातो. मोकळं जनावर कधी अंगाला जात नाही. तुम्ही कायम हिशोब ठेवा. ते आता पळत नाही वासरू, आता 1 महिना 2 महिने 4 महिने त्याच्या लेवलला आला की तो पळणार. जनावर मालकाला कधी उपाशी मारत नाही, श्रद्धा पाहिजे. आता ही पोर सगळं एवढं असताना गाडी घेऊन जाणार, ती गाडी आहे पिकअप आहे, गाडी का होईना पण ती वाढ घेऊन येणार, टायमिंगला पाणी बिनी सगळं बघणार, रती बिती सगळं म्हणजे श्रद्धा. ही खानदानीच ना. आमच्या वडला आजोबाच्या बसणं बैल, पण ती शेतीची बैल, शेतीची. शेतीची बैल असली नाही. आता 1000 बैल झाली, त्यातले किती बैल तुम्हाला आवडले आणि एका नंबरात पळाले? एक पहिला लक्ष्या, परत रामा, परत कुठलं रे सांग, कॅप्टन एक, परदान, ह्यो सुंदर, सायमान, नाव इतकी आहे नाही लक्षात, इतकी बैल म्हणजे 1 नंबरातली. तुम्हाला त्या पाहिलेली बैल होती तुमची, त्या बैलात कुठलं एखादा असं किस्सा आहे ती आठवणीत की त्या बैलांचं विसरणारच नाही किस्सा? हो, ते पहिलाच लक्ष्य म्हणून. हा फायनल गाडी झोपायची, त्याच्यावर गाडी बांधलेली असायची. आणि अशा 3 गोष्टी झाल्या 3 वेळा. त्यानं झू मोडून दुसऱ्या बैलाच्या खायच्या, दुसऱ्या बैलाच्या खांद्यावर झू मोडणार आणि एकटा 1 नंबर करणार. 3 अड्ड त्यानं तसंच केलं. 3 गाव, कुठलं रे, हा तासगाव. जाग्यावर जो मोडणार, 1-2 झेपा टाकली की एकटाच गाडी नेणार, पण बसली 1च नंबर करणार. आता हे कोरेगावचे 1 नंबर केलं 14 साली, तेव्हा कधी वाटलंच नव्हतं घरची गाडी 1 नंबर करत. गटाला अगदी कान्या मात्र बसली हाताच्या हातानं, सीमेला 1 छकड्यानं, फायनलला 2 छकड्यानं. निकाल द्यायची जरूरच नाही, पब्लिकच ओरडत येतो, सुट्टा निकाल. आणि मला कधी परवडलंच नाही, कधी वाटलं नाही की आपल्याला घासून बसावी गाडी, सुट्टी बसावी. त्यासाठी मन स्वच्छ पाहिजे, सुट्ट पाहिजे. तुमचा ना पळावासाठी मी काहीतरी करायचं आणि परत पायऱ्याला तुमच्याकडे जायचं, ही भावना कशाला पाहिजे? जुन्यातली लोक निकाल बघायला जात नव्हती पहिले. नाही, विश्वासच तेवढा होता एकमेकांवर, पुकारला की पंचावर. आणि ती चिठ्ठ्या कशाच्या काय कशाच्या हातानं लॉट पाडायची, चिठ्ठ्या फिट्ट्या असलं काय नाही. कसं असायचं, नावं लिहिली की नाही पावती अशी लिस्ट 1 असणार, त्यातच लॉट पाडणार, 6 गाड्या उचलणार, टाकणार लॉट. विश्वास तुमच्यावर लई येईल तिथनं पळायचं, तिकडे बघायला पण जायचं नाही, पोकारल्यावरच कळणार आपली ह्या गटात गाडी. आता बिरजा ज्यावेळेस पळायला लागला, तुम्ही सांगितलं एवढ्या अड्ड बाहेर गेला, हो, त्यानंतर परत ज्यावेळेस तो पळायला लागला तिथनं परत त्याचं किती अड्डा असं 1 नंबरात झाला असतील? किती झालं अंदाजे? मापच नाही त्यात, 100च्या वर. हो, झालं असते. आता ही जी मैदान आहे ती कुशेगाव, कोरेगाव किंवा पेडगाव असेल, अशी नामांकित जुन्यातली कोळे वगैरे, त्यातली आपली बैल कुठल्या मैदानात राहिली? सगळेच मैदान राहिले. कोळ्याला तेवढं राहिलं नाही, कोळ्याला तेवढं राहिलं नाही, बाकी सगळ्या मैदानात. कुशेगाव किती वर्ष? 3 वर्ष केलं. 3 वर्ष. हो. कोरेगाव 3 वर्ष. 3 वर्ष म्हणजे गाडी राहिली 3 वर्ष गाडीवर, म्हणजे गोलाला कंटिन्यू. हो, म्हणजे नामांकित मैदान बऱ्यापैकी तुमची बैल राहायची. आणि मला असं बी कळालं की तुम्ही घरच्याच गाड्या पळवायचं. हो, घरची 1 महिन्यानं घरची गाडी असणार. 1 महिनाभर त्या बैला कधी बैल घालायचं नाही घालता. महिन्याच्या आत घातला की त्याचं वाटोळ झालं. 1 खोंड असा शंकर म्हणून होता याच्या बरोबर, 7 का 8 फायनली लगातार 1 नंबर केले. शंकरच ना, 7-8 लगातार 1 नंबर. हो,
तेवढंच खून टिकला ते असं नाही तर दुसरी नाही. आता जुन्यातला भरपूर तुम्हाला अभ्यास आहे. कुठल्या जुन्यात गाड्या अशा पळायच्या की त्या तुम्हाला देखील आवडायच्या जुन्यातल्या तुमच्या काळात? आमच्यातल्या गाडी नियमानं एक पेडगावची गाडी पळत होती, दुसरी आदत होती ती गाडी अगदी खोंड वासरत होती, पण जायला तिथं राहायची ती राहायची. जिंतीकर आप्पाचा सोन्या एक होता, तो एक राहायचा. अंधापारवाड्यांची कधीतरी असायची, पण ही बैल राहायची. ही नंतर आला हो तुमचा काय जावेद भाई, ते नंतर आला. म्हणजे त्या बैलांच्या नंतर कंटिन्यू नव्हता. ती बैल ठराविकच असायची, थोडी पण मस्तीवर नसायची हो कोण, एकदम शांत स्वभावाची. व बैल नाही तर त्याची कारण सांगणार, का नाही हे कारण आहे ती कारण आहे. मी पायरा केलाय, पहिली शब्दाला किंमत होती. तुम्ही जर पायरा केला तुमच्या बैलाचा आणि मी तुम्हाला बैल 50,000 जरी घेऊन गेलो तर नाही, पायरा माझा झाला, तुझं 50,000 काय करायचे, माझी बदनामी होती. नावाला माणसं भीत होती, आता कोण कोणाला भीणार. ज्यावेळेस बैल खरेदी करायचा यायचं तुम्ही त्यावेळेस काय बघायचं हो त्यात? त्याचं पिळदार शरीर, छाती बिती, हे खाल्ल्या मागल्या गेल्या नाक्या, ही शरीर त्याचं कसं आहे बघायचं, मग ही ठरवायचं. नाकाचं नळी नाकाची, कान बारीक असावेत, ठराविक गोष्टी असतात. ते बघितलं की फेल होत नाही कधी. ठराविक जर ते असलं त्याचा साचा तर फेल होत नाही. आता तुम्ही बकासूरचं काय बघताय होते यात? पिळदार शरीरच आहे फक्त. शरीर पिळदार आहे त्याचं, बाकी काय आहे जात गोत त्याला गावठी पाळणार ती पाळणार, ही काही जातीच उठतो होय. हे बघा की त्याचं एक उदाहरण असं की ह्यो बैल घ्यायला गेलो आम्ही, आमच्या जीवनाच्या वाटलापाशी मी 51,000चा इसार 1,000 रुपये दिला आणि ह्याच्यातनं उतरलो खाली बांधावरनं. राजा ह्यो गिरी आणि शुभाम आंबोदरचा, मी उतरलो ती पोचलो. काय पैसे वाढवून देत होती त्याला, नाही म्हणलं. बैल दिला, इसार घेतला, जीवनाचा बाप, जेवणा त्याचा घोडा लावला असता जीवनाने, मला काहीतरी केला तो बाप त्याचा लई बांधतात. नाही म्हणलं, बाबाला दिला. किती पण वाढवलं तरी नाही म्हणला, दिलाय बाबाला दिलाय. आणि ही जात तिच्या आईला मुंबईला जास्त लय पळत होती तुम्ही खासदार बाहेरनं, आणि मुंबईला गेलं जे बिघडलं 85-60 घोडा लावला त्यात, परत सरळ झालं. एक बैल नांदे पण नव्हता, रोजच पळायचा, रोज फायनलला राहायचा, रोज काढायचा आणि इथनं पुण्याला जाऊन राहायचा. बैल लई झाली आणि सगळ्या बैलांनी नाव कमवून दिलं आपलं, म्हणजे काही हे नाही. आता कायम तुम्ही 10-10, 11-11 बैल पळायचा, हो. असं कधी वाटलं ना 1-2च ठेवावा? नाही ना, आता तो गोटात कमी नाही दिसला पाहिजे. आणि त्यांच्या आशीर्वादाने याच पैसे इकडून तिकडून काय पण लटपट, पण त्यांना खर्च पण तेवढा लागत असेल, एवढं मॅनेज कसं करायचं? खर्च काय, घरची शेती बिती ही आहे लडबडी, भाऊ वरडायचा कशाला घेणार, कुणाच कोण ऐकतोय. एक घरातले समाधान काय असायची की बाबाची दारू सुटली आणि चांगला झालाय, किती पण जाऊ दे पैसे, म्हातारपणाचं कसाला पण घे. या नंदीच्या आशीर्वादाने चांगलं काम झालं. दारू सुटली एक नंबर, लय बेवडा मी काय सांगायचं. रोज आहे पोलीस स्टेशन, रोज गाडी आहे तिथे. म्हणजे आयुष्याची काया पलट ह्या बैलांनीच केली, आपण कधी पण कबूल करू ती. आता जर पोलीस स्टेशनला जर कोण गेलं बाबांना असं केले म्हणून ती हाणाय उठेल त्याला, बाबा किती सज्जन माणूस आहे, असं कधीच होऊ शकत नाही. एवढं डिपार्टमेंटचा पण भरोसा पडला आपल्यावर. म्हणजे बाबा ह्या नादात आहे ना सगळ्या गोष्टी विसरू शकतो माणूस. हो, वाईट गोष्टी सगळ्या विसरू शकतो. त्याला एकच ना, बैलाची आमची वाढत गेली त्याचं कारण घरात कधी नको म्हणायचं नाही वडील, तुला काय करायची कर, फक्त दारू प्यायची नाही, नाहीच कधी पिलो परत. आणि दारू सोडायला काय औषध घेतलं नाही, काय नाही. कुठं मुंबईला एक होतं ठाण्याकडं, त्या पोराच्या बापानं नेलं, एवढाच होता त्याचा बाप. मला पुण्याला तिकडे नेलं, लाईनीत उभं राहिलं, त्याला पैसे कमी पडले. म्हणलं 300 रुपये आहेत का? म्हणलं कशाला? म्हणलं औषधाला कमी पडतं, चालत जाऊ पण औषध घेऊ. म्हणलं चल माझा एक हापशी जेवताना सांगितलं, आत्तापासून दारू पिणार नाही. तेव्हा 9वीत होता तो, 9वीतच होता. 9वीपासून आता त्याचं मिलिटरीत गेला, मिलिटरीतनं पेन्शनवर आला, दुसरीकडे लागला, त्याची पोरं तेवढी झाली.
पण दारूची नाही इच्छा झाली, त्या बैलाने आपलं समाधानच केलं. बाबा आता आत्ताच्या ह्या सध्याच्या युगात आहे का नाही, काय होतंय बैलगाडी क्षेत्रात, मी आता फिरतो कायम, आत्ताची नवीन पिढी आहे का नाही हं. सारखी म्हणत असते आम्हाला मोठा पायरा भेटण झालाय किंवा काय नाही, पण जुनी लोक आहेत ना तुमच्याकडे ती काय म्हणते ती माहित आहे का, मोठी गाडी मारायची असली तर 3-4 नंबरातला बैल टाकून पण मरत. हा वरती की आता हे बघा, तुमचं नाव लय मोठं आहे, हा हे पोरग वाढीत राहते, हम्म, परिस्थिती डाऊन आहे, बैल लय पळतोय, हम्म, असल्यावर लक्ष ठेवा ना. हम्म. त्याचा अंधारातला काढा, आपल्या संग घाला, गाडी पळवा, एक नंबर करा. हम्म. तुमची गाडी मारल्याशिवाय तुम्हाला ही नाही, हम्म. नाव मोठं ही कमी होत नाही, कुठं तरी मरतीच का नाही गाडी. हम्म. मग आपण जर लक्ष ठेवलं परत गाड्यावर जाऊन, बैल पळतोय ह्याला बैल नाही, तो बैल मी घालायचो, हम्म. मग चांगल्या गाड्या मारायच्या, हम्म. चांगलं म्हणजे चांगले. म्हणजे वायदी देऊन 1 नंबरातला करायची गरज नाही. नाही 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 नाही, तुम्ही माझ्याला कशाला जाताय, पहिल्या फेऱ्यापासून बघत राहा, शेवटच्या फेऱ्यापर्यंत हम्म. परत सीमेला बघा, हम्म. कुठला पळतोय अंधारात, कुठला तो पायरीला बघा. हम्म. तशात मोठ्याला आता पैसे द्यायचं, बैल घालायचा, ती आणि करून इंजेक्शन करून मारणार, हम्म. बैल पळणार, आपलाच कमी पळणार, मग तुझाच पळला नाही. आणि लय ते खेळ ड्रायव्हरांच्या बरोबर आहे, असं तरबत राहायचं, काय करायचं. मित्रांनो बाबांचेही शब्द जे आहेत ना सर घेण्याजोग आहे, त्यांनी जसं सांगितलं बाबा तुम्ही सांगताय ना ते आत्ताच्या नवीन पोरांनी शिकाय चांगलं काहीतरी आहे. शिकाय पण ह्यांना शिकायचे वडापाव खायचा, दारू प्यायची आणि एकमेकाला शिवाय द्यायचे. तुझी एवढ्यात जरी मारलं ह्याचा हात काय निघतच नाही आयुष्यभर, हा. एवढ्याच मर्दिनाचं तुझी मारली असती, एवढंच राहिलं होतं ना, तुझी गाडी मारली असती, ह्याचा हात काय आयुष्यभर निघत नाही. त्याच्यामुळे काय होतंय मग परिणामात, मी पणा जो आहे का नाही तो नाही पाहिजे. हा मग पहिलं पण तुम्हाला सांगितलं, मी पणा असं होत नाही, मी करीन आणि मी मारीन, ती योगा यायला लागतो. हा. आपलं जनावर पडलं पाहिजे तर तुम्हाला नाव ठेवा, का अगोदरच बोंबलाय तुझी मारेन आणि हेच मार खाऊन येते घरी. मनात ठेवा, कोणाला वाईट चित्तू नका. तुमचं पडतोय ना आज ना उद्या माझा पण पडलं, पायरा पण होईल, तर तुम्हाला नाव ठेवलं तर मला तोंडा मागायचं मला. बरोबर. हा आता माझ्यापासून तू लकी श्याम आष्टेकर पैसे आहे, विकला आपलं माझंच, मी दुसरं झाल्यावर विकला त्याला, विकला माझ्यापासून संपलं, त्याच्या तिकडे पळायला लागला नाही, माझ्याकडे पण पळत होता, त्याच्याकडे अनेक पळायला लागला. नावात आला आता. हा म्हणजे मी जळून का उपयोग आहे का, ज्याच्या हातात ज्याच्यावर नक्षीम आहे त्याच्याकडेच जाणार ती. बरोबर. म्हणजे ही आत्ताची खासियत का नाही, आत्ताची नवीन पोरं ही आत्ताची खाचून जायचं नाही ते, नाही नाही खाचायचं नाही. आपलं काय बाबा जमतंय कुठं, आपलं काय फॉल्ट आहे बघायचं जनावरांचं. आता आम्ही शानं किंवा आणला कुठनं पत्रीवाला घासून गेलाय पत्र्या, खोड एवढा पळणार 1 नंबर मध्ये, पत्र्या घासून केलं मग खडा लागल्यावर लक्षणार की नाही. तशा काही आपल्या चुका आपल्याला नडते, जनावरांची काही चुकी नसते. ती 4 तास उभं राहत नाही, एवढं त्याला घासून काढलो. आपण जनावर पाळतो म्हणजे त्याची निगा करायला पण आपण शिकलं पाहिजे. वर आमचं एवढा जर पावशी रतीब कमी असलं जाऊन आणतं, पण ते रतीब त्याला पोटावर पाहिजे, म्हणजे आपली शिकवण त्याला लागली चांगली, याच्यापेक्षा दुसरं काय. आता बैल किती दिवसात काढला पाहिजे बाहेर तुमच्या अंदाज आहे? माझ्या 5व्या-6व्या दिवशी जुळल्यावर 3ऱ्या-4थ्याची काढला चालतो. आदत महिन्यातनं 2च काढलं पाहिजे, 15 दिवसात एकदा. 3 काढलं तर चालते 3 वेळा महिन्यात. जुळल्यावर मग काय ज्याच्या बैलाच्या कॅपॅसिटी आहेत, काय बैल मग माझ्याकडे बरीच बैल होऊन गेली ना, रोज पळायची. आज 12 वाजता उतरायचं, सकाळी 7 ते 8ला भरायचा परत पुण्याला, पण त्याचा स्टॅमिना होता ना, माणसाचा जसा स्टॅमिना तसा जनावर. जुन्यात पण बैल रोज पळणारे तुमची झाली? हो, 4-5 बैल माझी रोज पळत होती. म्हणजे बघा मित्रांनो, आत्ताच काय नाही, जुन्या काळात पण बैल पळायची रोज आणि नंबर पण करायची. बिन नंबरचं माघारीच नाही तर ड्रायव्हर आमचा कधी असा बिन कोणाला शर्ट नाहीच त्याच्याकडे, भरूनच येणार. आणि वर्ष 2-2 वर्ष एक ड्रायव्हर बदलायचं. सगळं चांगलं असतं, फक्त माणसानं भावना चांगली ठेवावी, लिंबा नारळाच्या मागे लागू नाही. मला आता 40-45 वर्ष झालं, बैल माझी काही तुटली नाहीत. आम्हाला सवडच नाही ना कुणाचं वाईट चिताय जायचं, ह्याची उरचन त्याची उरचन, आमचं आम्हालाच पडलेलं असतं बैलांचं. कशाला कुठं जायचे, वेळ आल्यावर पळणारच.
नशिबाशिवाय काही नाही. नशीब आणि आता नशीब नाही, आता केमिकल शिवाय काही नाही. केमिकल शिवाय केमिकल शिवाय काही नाही. त्या केमिकलना दुष्परिणाम काय होतील हो? लवकर मरते ती जनावर आहेत का नाही. रक्तापेक्षा केमिकल जास्त झालं किंवा डोस ओव्हरटॅक झालं तर जनावर जाते. आजकाल बाबा पद्धतच झाली, अटॅक आला मेला बैल, अटॅक आला मेला बैल. हे कारणच ते जुन्या काळात असलं काय नव्हतं. नव्हतं. ते मनाचं जर करंट असायचं तर व्हायलाच नाही. एक बैल माझ्याकडे रामा म्हणून होता ना, आड्यात नेला आणि परत शिमीला बघायला गेलं तिची कशी शिग दिसायची लांबून. हा इतका उकरायचा आणि खड्ड काढायचा. 2-4 वर्ष खाटा मुजायचाच नाही. हा असला बैल होता. काय त्याला म्हणायचं, त्याला कसं इंजिनियर कसलं काय. त्याला बैलाच दमक पाहिजे. हा बायला दमक पाहिजे आणि आपलं नशीब पाहिजे. तसला भेटाय धावला. हा दुसरं काय नाही. आता ह्या बैलगाडी क्षेत्रात भरपूर तुमचा अभ्यास आहे. ज्यावेळेस बैल आपला नंबरात पळत असतो त्यावेळेस काय होते माहिती आहे का, आता नंबरात बैल आला ना की माणूस शेजारने गेला तरी एखाद्याला तोलही. हे झाड किती झाड आधी मध्ये कोण चाललं दिसतच नाही त्याला. त्या झाडावरला जोडी मारायची वर्णच आहे. अरे आजची आज तू हवेच आहे, उद्या आमच्याच लेवलला येणार आहेस. माणसात चाललं तर तुला परत कोण बैल देईल. लय फुगून चाललं तर कोण विचारतो तुला. ज्या वेळेला बैल पळतो त्यावेळेला नम्रता पाहिजे. त्या वेळेला गरीब आपल्या जवळ येतो, त्या गरीबाचा बैल वर येतो. तुम्ही सारखंच छताळ काढाल ती कसं काय जमत. आणि खरं गरीबाची बैल लय पाहिजेत, पण ती पैसे वाचून ह्याच्या वाचून कुजून जाते. जाऊ मुळे पैसा नाही कुठे जायचे. बैल किती जरी पाहिलं ते माणसानं माणुसकी सोडली नाही पाहिजे. माणुसकी सोडायला माणसात राहायला पाहिजे. एक गट पास केला की तो विसरे ना हो, जवळ जातोय पण अरे पोपट नाही खाली मला काम आहे. अरे गट पास केलाय, 1 नंबर केलाय सोयी. असं माणसं आहे ती बटवा टाकलं देऊ. म्हणजे बाबा कलियुग आल्यामुळे सगळं हे वेगळंच झालं. आता कलियुग आमच्या वेळेला पण कलियुगच होता की. हा त्या वेळेला कसं असायचं, ठराविक गाड्या असायच्या ठराविक. आता 10-12 पोरं जमते तिने एक बैल घेते. 10-12 पोराची एक बैल. कोण त्याला वैरण परत महिन्याभर चांगली सांभाळते. महिन्यानंतर त्याला वैरण नाही का रती पाय का काय आहे, मग ती काय 20,000 30,000. ज्याला अभ्यास नाही त्यानं बैलच घेऊन आहे माझं तर म्हणणं. जनावरांचा अभ्यास नाही ना त्यानं बैल घेऊन. पोत्याचा ढीग लागलाय पण घालाय कोण नाही. जो जनावरातला असतो ते हालतच नाही. इथनं हे अभ्यास केला पाहिजे. नुसतं पैसे आहेत म्हणून काहीतरी उपयोग नाही. आणि माणुसकी राहिली नाही, खरंच माणुसकी राहिली नाही. पैशासाठी काय पण करते ती. आणि नको ती पोरं बोबलत जाते ती. बसली अरे पुढे जाऊन बघ 4 नंबरला उतारली तुझी खान्नच बोबलत येते ती. पहिलं मी इतकं हे केलं ना, कोरेगावचं 1 नंबर केलं पण पोरानं आमच्या कुठल्याच बोलायला टाकून चांग भलं पण म्हटलं नाही. आपलं देवाचं नाव घ्यायचं बोलायला टाकायचं घरी यात. कधी मिरवणूक काढली नाही, कुठलं पण फायनल केलं मिरवणूक नाही. म्हणजे मी पण अशी भानगडच नाही, शांततेत सगळं. तुम्ही आता महाराष्ट्र फिरता, मी मला राहायच्या तुला गोठा बांधला. बैलाचं प्रेम बैला वाचल्याशिवाय बांधला का. हे जर मला 40,000 रुपये महिन्याला भाडे येईल का नको आहे. पोरासनी सांगितले मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं करायचं, तुम्ही आहे तो जीव गोठा तसा राहील. मित्रांनो ह्यालाच म्हणते जो हाडा मासाचा शेतकरी असतो ना, ज्याला खरंच बैलगाडी क्षेत्राचा नाद आहे. आज ही जागा बघितली तर सिटीत राहते ते, सातारा सिटीमध्ये 40,000 तर त्यांना भाडे भेटत. पण त्यांनी खास बैलांच्यासाठी गोठा ठेवलाय. तुमचं हे बघितलं नाही सगळं तर आत्ताच्या पोरासने आहे ना शिकाय पाहिजे. तो नाद केला तर मनापासून करा, करू नका आहे का नाही. सगळ्यांनी नाद करा काय बंधन नाही, पण आपली परिस्थिती पण नडते प्रत्येक गोष्टीला. म्हणजे प्रत्येक जेव्हा 10 एकर जमीन असते त्यावेळेला ते 50,000 रुपये वर्षात 2-3 लाख रुपये येते. त्यातनं काय देणं घेणं 1 लाख रुपये आपल्याला खर्च भेटतात. त्याच बैलाचा खर्च सगळं बजेट काढून करा किंवा काय करायचं. त्याला जोडधंदा पाहिजे. तुम्ही नुसता बैल घेऊन सांभाळू शकत नाही. जोडधंदा पाहिजे, आवक पाहिजे. एक अड्डा म्हणलं की 7-8 हजार रुपये लागतील. आणि बेवडी असली तर 20,000 रुपये येत नाहीत घरी. आणि घरी येतंय का तिकडचं मरतंय. काय सांगता येतंय का. काय पण करते ती पोरं. आम्ही बघा पहिल्यापासून कधी हॉटेलातलं खाणं नाही काय नाही.
ती पोरग लहान होतं 20-25 भाकरी बांधायच्या पोगरा याची मागणं याची गाडी वाचायची 20-25 पोरं तर गाडीवर पक्की असायची मग ती 25 भाकरी न्यायच्या कालवून न्यायचं आपलं गाडी पळून आली की जेवायची 20 पैकी पण हाटीलातलं काय बचं फिरचं काय नाही खारडा बिरडा जोडका भाकरी काय असेल ती सोडायचं हाणायचं आणि आपलं बसायचं वाट बघत फायनल झाल्यावर मग कुठं तरी एखादा हाटील बघून काय असेल खायचं याचं घरात. बाबा असं एखाद्या वेळेस झाले का जुन्यात घरातली गाडी सगळ्या टॉपच्या गाड्या लागल्यात चांगल्या चांगल्या गाड्या हं. तिथं वाटलं नाही असं की 1 नंबर करेल पण 1 नंबर झालाय वर गेला. आत्ता तुम्हाला सांगायचं की ह्याला कुठं बिर्जन सगळ्या गाड्या मारल्या बोरकवडीला 7-12 हा सगळ्या 1 नंबर टॉपच्या गाड्या सगळ्या एवढ्या महाराष्ट्रात पळत होत्या का नाही एकच सीमी केला आणि त्यात आम्हाला कडने टाकले या बाईला हा फडक्याचा बैल हे होता हा आम्ही जिथं उभं होतो तिथं इथनं गाडी इतकी मागं गाडी पळती हा मध्ये होतो आणि पुढं तेवढ्याच अंतराने बसली मला पटनाच माझी गाडी 1 नंबर केलाय म्हणून हा बसली म्हणून नाही पटलं दोघा चौघं म्हणली बाबा राहिली गाडी मग बायलापाशी गेलो तेव्हा कळलं बसली म्हणून. इतका शॉक सगळ्याच 1 नंबरच्या तर म्हणजे ती जो क्षण होता हा. तो कधी विसरणार नाही 7-12 कधी तुम्हाला नाही. विश्वास नाही पटला. नाही बायलापाशी गेलो नंबर बघितल्यावर कोणत्या का बसली वाटतं आपली गाडी. बरं मित्रांनो जुन्या काळात अशा पण गोष्टी घडत होत्या हो त्या जुन्या काळात आता असं घडणं झालं. नाही आता काय होते माहितीये का आता तो म्हणलं का नाही माझी गाडी नाही बसायची त्याची नाहीच बसत. आशावादी माणूस आहे हा तो आपण कुठल्या स्टेपला पोहोचूया हा तो कुठल्या स्टेपला त्याची गाडी मारायची कुवत आहे का हा नाही. आता बकासूर कुठल्यावर होता वरण्याला बकासूर वर कन्हैया हा ती जोडी पळती 4 नंबर आम्ही 1 नंबर फाटीने पळतोय हा वरण्याला 1 नंबर फाटीने पळतो हा गाडीचा 1-1.5 तास निकाल नव्हता त्याला एवढ्याने गाडी ती बसली होती. बकासूरची हा ना आपण त्याकडे नव्हतो मत नव्हते ना आपण कडे नव्हतो हा कडन जी बिरजा इकड्या आणि वसंतराव घरचीच गाडी होती हा एवढ्याच गाडी होती मग भांडाय पण नाही आपण गेलो तिकडे बघाय पण नाही ड्रायव्हर गाडीच माघारी आणत नव्हता इथलं ड्रायव्हर हा बाकासूरची हा बसली का मार खाल्लाय हा पण नशीबच लागते हो ह्याला नशीब लागतं. कडन आम्ही होतो तेच एक फाटी आटलं असतं तर राहिलं. ही जुन्यातली तुमच्यासारखी माणसं आहेत का नाही त्यांचं हीच आताच्या पोराशी शिकायचं दोघं हे वाद घालायचा नाही. नाही वाद नाहीच पाहिजे वादानं वाद वाढतो प्रगती काय होत नाही त्यात. तुम्ही तुमचं काय चुकतंय त्याच्यावर लक्ष द्या. कधी नसली आखडून बांधत्याल कधी नसते एसनीला कासर लावत्याल असं तुझा लय पळतो पण एसनीला भाऊ आहे ना तो पळणारच नाही. त्याला गती आहे पण सगळ्याला जर कासर लावलं तर बिघडेल का. म्हणजे ह्या गोष्टीचा बी अभ्यास करायला लागतोय. तर नथनी कशी काय आता 30 वर्षी झाली त्याला हा मी 3रीत असल्यापासून त्याला नेतो अड्ड्यावर हा गाडी उभी करायची मेन त्योच निघाला आणि परत मागणी यायची सगळी पोरं. घरालाच नाद पाहिजे बाबा आता एक बैल घडवायचे बैल एखादा नवीन नादात शिरलाय हा. तुमच्यासारखा हुशार माणसा त्याने जर सगळं नॉलेज घेतलं बाबा माहिती हाताला धरलं एक बैल घडवायचे एक वासरू घेतलं कसं घडवलं पाहिजे. काय पहिले त्याची ताकद वाढवली पाहिजे त्याला आपलं चालाय शिकवलं पाहिजे आपल्या असं भाद्या बायला बरोबर धरून 1 महिना 2 महिने त्याच घालवायचे 1.25 वर्षात 1.5 वर्षाचा याच्या टायमाला त्याला फेरे काढायचे. एकदम तुम्ही घ्यायचं वर्षाचं वाचून त्याला फेरे काढायची भिवून पडतं किंवा पळत नाही बाहेर जातं असलं होतं. त्याला शिस्तच लावायला पाहिजे पहिल्यापासून शेवटपर्यंत. त्या वासराला आम्ही पोरांनी 2च वेळा पळवलं असं परत अड्ड्यातच काढलं पण त्याची कुवत बघून करायला पाहिजे ना. इकडे तिकडे नाही काय नाही सरळ आता कुठल्या पण ह्याने जाऊ त्या दोन्ही खांदान बाहेरनं अजून हाणलं नाही एकदा सांगतो कोरेगावला राहिलो आतलं दोन्ही खाती खट त्याची कुवत होती त्याला वर्षभर आम्ही सांभाळला मोकळा वर्षानंच काढलं त्याला. ते एक वासरू तयार होते हो त्याला 1 वर्षाचं 1.5 वर्षाच्या वस्तूपर्यंत बाहेर नाही काढला जावं आता वर्ष गुण देणं ती पळाव देते आड्यातनी पण. आता काय होतंय माहितीये का आता सध्या वस्तुस्थिती आहे ज्याला त्याला आत न पळायचे पब्लिकचा बैल काय होत नाही फक्त म्हणजे आपण घालत नाही म्हणजे
आपण घालत नाही म्हणून होत नाही. तुम्ही ज्यावेळेला राबाला जातात त्यावेळेला बाहेरच हाणायचा ना, हा पब्लिक नसतं. एकदा त्याला पळायची उघडं पळायची सवय लागली की ती पळते. आता राबाला गेल्यावर काय माणसं असतात का? नाही, दोन्ही खाते ठेवायची. एका बाजूनं तर ते गट पळतच बाहेर, सवय लावलं तसं आहे. जरी मार खाल्ला तरी बाहेर नाही टाकायचा. हा, तुमचा बैल नाव करणार. हा. माणूस धाकधूक केलं की त्याचं लय वाटतं, धाक 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 धाक. हा. बेहोजला का आलाय ना काहीतरी होईल की, पडेल नाही तर जिकत. हेच काय ती माणसानं जनावराला जपाय शिकलं की सगळं जपाय येते. आता वासरू एक गटपास झालं की त्याला तर 2 दिवसाला काढलं पडेल का? किती पळायची त्याला 10-15 दिवस थांबायच पाहिजे ना. दुसरं झाल्यावर मग पळवा, महिन्यातनं 2 काढ करा, 2-3 लगेच होतं दुसरं झालं. आता सगळ्यांनी एकच नंबर करायचे. सगळ्याला कसं एक नंबर होईल, कोणीतरी माघार घ्यावी लागते. जनावरांना कुठल्या सगळ्याची ताकद सारखी नाही ना. हा, तुम्हाला मगाशी कसं सांगितलं, तुमचं माझं जुळणार आहे नाही. वयामानानं केलं पाहिजे. प्रत्येकाने ध्यान ठेवलं पाहिजे. जनावरावर पहिले लक्ष द्या. हा, ते दष्टपुष्ट असलं, हातापायानं चांगलं असलं, आज ना उद्या ती पळणारच. मालकासाठी मला अनुभव चांगला आहे, कसला पण बैल घ्या, मालकाला कधी खड्ड्यात घालायला जात नाही. ते 4 पैसे देऊनच जाणार. ती निगा ठेवली तर. आता असं बी खिलारी बैल आहे ना, एकदा तरी मालकाचं नाव करतोच. मग माझ्याकडे दावणीला सगळी खिलारीच असतात. पांढरी खिलारी मैसुरी कधी घेत नाही. पोराने घेतला तर मी बांधाय दुसरी लावला होता. मी तर नको बांधू म्हणजे. असं का? मला ती पटतच नाही त्या जातीची. काही बैल असतात बघा टक्केवारीतली खिलार मैसुरी मधली, नाही सगळी बाहेर जाणारी ना हीच करणार आहेत, कमी पडणार. काही बैल जसे बाकासूर आहे एकच वाघ, तशी काय असतात. आता जयंतीकर आपाकडं सुंदर किंवा होता सोन्या जायला तिथं आहे निगा होती. म्हणजे काय बैल अशी आहे की जात गोत काय नाही, त्यात दमक असली जाती चौकतोय. पण जाईल तिथं वाढत सगळ्याला. ज्या बैलाला पळायचे तो बैल पळणार कसला पण असू दे. आता ते लांबड्या कानाची पण पळती, लय पळती ती. मी एक हानली या नागुरी आणलं होतं हरियाणासनं. त्याला पळायचं इतकं पळायचं की काय वाद नाही. पण ते खिंडवाडीला आटा तिकडे असा पाय केला, बैल इथे यायची, थांबतच नव्हतं पुढं. असं किलोमीटर जायचं पुढे, 1 किलोमीटर गटाला बसलं तरी आणसतोबर शेमीची तयारी. म्हणजे पल्ला लय होता. नाही पळायचंच लय, ती पुढं जसं होईल तसं लयच पळायचं, थांबायचंच नाही. म्हणून दिली नाशिकला. आता तिकडं आदत मध्ये चिक सोडतात ना. आता जुन्या मैदानात नाही आणि आत्ताच्या मैदानात काय बदल वाटतो? लय बदल. आता पार्सलिटीच आहे सगळी. पुकारनं चिठ्ठ्या काढताना बरोबर काढते ती, आणि तुमच्या समोर काढवते. ठराविक गाडीची चिठ्ठी ठराविक माणसालाच बोलावणार उचलायला, की त्याला माहित असतं त्याला 3 गाड्या आहेत का 2 आहेत का 1 आहे. सगळीकडे पार्सलिटी आहे, कुठं अगदी स्वच्छ अड्डा झालेला नाही. आता पहिल्या तुमच्या काळात कॅमेरा नव्हता, काय नव्हता, विश्वास होता हो मोठा, निकाल बराबर व्हायचा. आता कॅमेरा आहे तरी थांबायला लागतंय. कॅमेरा म्हणतोय का इकडे तर पाणी दिसतंय ना, पुढे ह्या बाजूने दाखवायचा, त्या बाजूने दाखवायचं नाही. तुमचीच बसली लय लवाडीचा हाय. पण सांगायचं काय करा, आपलं झालं वय, कशाला कोणाचं काय करायचं. प्रत्येक अड्ड्यात तसलं. बाबा आता ही बैल आपण पाळताय भरपूर वर्ष झालं, तो बैल काय शिकवतो माणसाला? बैल काय शिकवतो? चांगली बुद्धी देतो बैल. काय आता तुम्ही बैल असू द्या दावणीला, तुम्ही दिवसभर कुठे जाणार नाही की बाबा मला पाणी पाजायचंच आहे, त्या टायमिंगला पाण्याला आलंच पाहिजे. पाणी पाजली की वैरण घातली, 15 मिनिटं झाली की परत म्हणाला का बसला नसेल बैल माझा, वैरण घाला गेली पाहिजे. व ज्याचं पोट भरल्याशिवाय बसेल का तो? नाही, पोट भरेल का बसेल. तोपर्यंत माणूस हालत नाही. बाहेर जायला त्याला सवडच नसते. म्हणजे खरा जो बैलावर प्रेम करणारा माणूस आहे, बैल जोगावल्याशिवाय कुठे जाणार नाही. एकदा टाकली की संध्याकाळी मग ती असली होत्या जर खरा प्रेम करणारा माणूस बैल सोडून जात नाही. निदान त्याची सोय तरी करणार, वैरण आणून ठेवणार, सगळं करणार, पाणी पाजणार. मग बायका माणसं कोण असेल ती टाकतो वैरण. काळजी असतीच ना. तुमच्या काळात किती वाजता मैदान चालू व्हायचं?
12-1 वाजता 12-1 वाजता व्हायचा 11च्या नंतरच फायनल कितीला? दिवस मावळताना कधी दुसऱ्या दिवशी. आणि गाड्या किती 50 फेर उरकत नव्हतं तर आता एका वेळेला 10 जाते. त्या म्हणजे सिस्टीम काय आहे, जसे 50,000 काढल्यापासून बाहेरच्या गाड्या यायला लागल्या आणि घेतल्या पण गाड्या आपण हाय जवळ त्याला की फायनल भेटतं ते ठराविक व्हायलाच मी. तुम्हाला कुठं फायनल आहे ते 50,000 भरायचं डिपॉझिट हेल्पाट करायचं. एखाद्या उद्या अड्डा भरावायचे, आज पुकारलं की झालं, एखाद्या अड्ड्यावर पुकारलं की ह्या दिवशी अड्डा निघाली. आता असं पण लोक म्हणायचे की पहिले यात्रेचाच अड्डा असायचं. हो, ते वाढदिवस फेडदिवस नव्हतं, यात्रेचंच अड्डा. 4 महिने अगदी कटाळ्याचा अड्डा करून माळसरस विटा बिटा हे सगळं भाग कुठला सुटला नाही आपल्यात. आणि तिकडे फायनलला राहिलो नाही असं कधी नाही. जायचं तिकडे बैल हुकमी होती त्यामुळे जायला काय वाटायचं. आता गाड्या घेतल्यात, पहिल्या गाड्या नसत्या. बक्षीस किती असायचं? 10,000 15,000 25,000. सगळ्यात मोठं किती बक्षीस घेतलं? 51,000. ते कुठलं? कोरेगावचं. 14 साली 51 जण रे. बाबा कुठला ड्रायव्हर तुमच्या गाडीवर असायचा? माझा बंधू ड्रायव्हर होता पहिला, हा ह्याचा सावचा रोडचा. तो गणेश ड्रायव्हर, ह्याचा इसापूरचा. हा परत सागर ड्रायव्हर सोरडीचा. परत कोण रे, शुभा नाना आंबदरचा, तो पहिला ड्रायव्हर आमचा. बाळू नाना गोडूचा बाळू ड्रायव्हर. मी ठराविक ड्रायव्हर, एक ड्रायव्हर माझा 2-3 वर्ष आला. हा हो, विठ्ठल ड्रायव्हर होता. विठ्ठल नाना पण होता. हो, त्या बैलांचा अजून पण त्याला बस म्हटलं की बसला पाहिजे. कसली पण बैल असू द्यात माझे बसणारच नाना. हो, म्हणजे ठेवले आम्ही दोघांनी पण एकमेक. बरोबर. सगळं संबंध आहे. हा, आता त्या काळात कुठली माणसं अशी भेटली ती, किती माणसं भेटली ती, आणि असं वाटलं की आत्ताच्या काळात तशी माणसं राहिली नाहीत. तुमच्या काळात सगळीच माणसं त्यावेळेस चांगली होती, सगळी. आता तू घोडवाला कुठला रे, सदाशिवगडचा. आबा सगळी खडूस खडूस म्हणतात. मग मायापाशी येऊन बसणार, बोलणार, उठणार, बसणार. एक नंबर माणूस. जशाच तसं माणसानं वागलंच पाहिजे ना. की हाय रगील पण हाय त्याला हाय. आमचं त्याचं पैरव यायचं. त्यांची पहिली बैल पळायची मी मुलाखत घेतली त्यांची, आबांची. नाही आमचं त्याचं नाही फायनल झाली. मोठ्या मापाची बैल. हो, बैल चांगली होती. माणूसच चांगला, त्याचं वडील पण चांगले. म्हणजे आमचं जसं आहे तशी पोरग चांगलं आहे तसं ती पण. म्हणजे वडिलांचा संस्कार त्यात. आता तुम्ही शिवी दिली मी काय का बसणार आहे का, तसं आबाच आहे. त्याला वाकड बोललो की तो आणि डबल वाकडा. असं नाही, सरळ घमेंडखोर नाही माणूस. त्या बैलगाडी क्षेत्रात नसतं एवढं नाव झालं असतं. माझं नाव झालं असतं त्या मारामारीच, लडबडी करत होतो. हे नाव मोठं. आता ज्यावेळेस तुमचं नाव बाबा मोठं झालं ना, माणसाचं नाव चर्चेत आलं, मोठं झालं की जबाबदारी असते त्या. जबाबदारी असते त्या. मोठं नाव म्हणले की मोठी जबाबदारी. कशी पार पाडायचं त्यावेळेस? त्यावेळेस म्हणजे काय जे खरं असेल ते खरंच, खोटं असेल भाव जरी असला तर खरंच ते खोटाच आहे. खऱ्याचीच बाजू धरायची तर ती माणसं जवळ येतात. आता कालच नाही काय सांगितलं 75-85,000 रुपये द्यायचं. आता माझा काय संबंध आहे? आली माझ्याकडे, तोडलं. एखाद दिवस असं झालंय काय गटाला गाडी मार खाल्ली आपल्या घरी आले बरोबर? माग व्हायचं की एखाद्या वेळेला कधी हे पिरच्या एकटा जर घेऊन गेलो व्हायचं. गॅरंटी नाही असं समजायचं की आपण गट पास केलं तर सेमीला जाणार, सेमी पास केलं तर फायनलला जाणार. शेवटचं 5 वर्ष नाही गाजावली लई. 5 वर्ष लईच वेळ पडला. नाराज व्हायचा का घरी? नाही नाराज अजून पण नाही. नाराजी बालगट नाही. आणि पोरांनी तीच सांगतो, आजची हार उद्याची जीत आहे. घाबरायचं नाही आणि मन हलकं करायचं नाही. ज्यावेळेस माणूस हरत असतो त्यावेळेस तयारी पुढची असतीच की, चांगलीच करतो. हो, नाही विषय काय की जर आपलं मन साफ असलं तर दुनिया साफ आहे. आता तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आलाय, तुमच्या मनात काहीतरी माझ्याबद्दल श्रद्धा आहे, म्हणजे कुठेतरी सांगितलं, तुम्ही बघितलं म्हणून इथपर्यंत आला ना तू. बरोबर. तर मी जर घाणेरड असतो, हे थर्ड क्लास आहे काय असे म्हणते, आवर्जून काय येतात. आपलं मन चांगलं आहे, व्यवस्थित आहे, चांगलं आहे म्हणून माणसं येते जवळ. माणसं जपले. मी 2 नंबर जरी करत होतो तर माणसं कधी तोडली नाही. गरिबांचं सगळं कल्याण.
श्रीमंताचं माझं कधी जुळलं नाही. मग अजून पण अगदी मर्डर केस असतो ते आपण शब्द टाकला ते तुटायच पाहिजे, तशी बाजू धरूनच राहायला. बरोबर. बाबा आता नवीन पोर आहेत, कसं सांगचाल त्यासनी बैलगाडी क्षेत्र असं करा तर सक्सेस भेटेल? पहिलं मी पणा सोडा, हा आजचा पळत नाही तुमचा उद्या पळेल, पण फक्त कुणाला नावं ठेवू नका, कुणाच्या नादाला लागू नका, घरात दारू पिऊन जाऊ नका. आड्याला जाताय, गाडी जर फायनलला राहिली तर त्याच्या बक्षिसाच्या आईला घोडा तिकडे बक्षीस जातो तो मालक घेऊन, पण ही पदरच हे करते ती दारू पिऊन येते. काय आहे बाबांनी सुख बघावं, शाळाकारांनी शाळा शिकावी, हा शाळाची आरोग्य नोकरी बघावी, नोकरीच्या टायमिंग मधनं अड्ड बघावं. घरची परिस्थिती ठीक तर सगळं ठीक नाही. आता शाळेत कॉलेजला जातो म्हणते ती येते त्या अड्ड्याला, काय उपयोग आहे? काय तुमचं कॅरियर काय घडणार आहे? बैलगाडी घडावती या आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाचं, रिटायर माणसाचं काम आहे. बरोबर बरोबर. की आता काय उद्योगच नाही, इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ही बैल बरी. म्हणजे पहिल्यांदा करिअर केलं, कॅरियर पाहिजे पहिले. करिअर केलं तर सगळं होईल. हा कॅरियर शिवाय कोण नाही. किती पण बिजाकीदार असतो भिकारी होतो, आणि नादच भिकाराचा आहे. बाबा ह्यो पैसा असला तरच नाद आहे आता, पैसा पैसा आताच्या कंडिशन. पैसा अहो कोटीने पैसे बैलाची किमती झाली. एक कोटी म्हणजे झालं काय, 1-2 एकर जमीन येईल का नाही कुठं? तुम्ही किती विक्रमी त्यावेळेस खरेदी केल्या तुमच्या ह्याच्यात? काय विक्रमी खरेदी कितीची केलेली सगळ्यात जास्त किमतीला हो बैल घेतलेला? 2,85,000 घेतला. 2,85,000. बादल म्हणून किती साली? किती साली रे घेतला बादल? 2010 साली. एवढी किंमत दिली? हो. वासरू होतो एवढंच. हा नाव गेले ते. अहो दुसऱ्याचीच फायनल 2 नंबर. आज बैल आणणार दुसऱ्याची अड्ड्याला गेलो. म्हणजे 2,85,000 दिलं. हो. दुसऱ्या दिवशी 2 नंबर. हो 2 नंबर. म्हणजे तुम्ही बघताना वस्तू अशी बघत होता किती काम करेल, काम करेल. अजून पण तसंच माणसं मला न्यायला येतात, ही घ्यायचं का? मी घ्या म्हणले की घ्या. किंमत पण बरोबरच सांगणार, एवढ्याला बसलं पाहिजे, तेवढ्यालाच बसायचं. बैलगाडी क्षेत्राच्या जीवा ह्या गोष्टी केल्या अशा कुठल्या कुठल्या सांगचाल? काही केलं नाही बैलगाडी. आलेले पैसे बैल घ्यायची, ही करायची विकायची. विकले तर ते पैसे दुसरं तयार आणायचं. ह्याच्यातनं मी काय मोठं हे केलं नाही की कुठली वस्तू घेतली किंवा काय केलं, असं काय केलेलं नाही. तुम्ही म्हणताय तसंच आहे, कारण नाद आहे, श्रीमंताच्या पैसेवाल्याचाच नाद आहे. काय मी ह्याच्यातनं करीन ही दिवस राहिलेलं नाही तर नाहीच होत. 5 लाख बक्षीस आलं तर हातात किती येतात? 1.5 लाख रुपये. त्या 1.5 लाखातनं पुढल्या आठवड्याची तयारी, त्याला ती फिती घेणं देणं, वैरण काढी सगळं त्यातच जातं. आता गाडी जरी असली, पिकअप जरी घरची असली, त्याला काही रिपेअर लागत नाही. बरोबर. म्हणजे सगळं असलं आहे. ह्याच्यातनं काय करल असं नाही, फक्त नशिबान तो बकासुराचाच मालक. मी ह्याच्यातनं खरं सांगू का तुम्हाला, माझी 2 एकर 1.5 एकर जमीन गेली गुंठ्यावारी. खोटं काय बोलायचं, पण नाद ठेवला आपला कडपर्यंत. बाबा हे तुमचं बोलणं ऐकलंय का नाही, त्यातनं शिकाय काय भेटते माहिती आहे का? तुमच्या मनाला तुमचं समाधान वाटलं हे सगळं करू. हो हो हो. पैसा नाही कमावला बरोबर, पण तुम्हाला जसं मनाला वाटलं ते केलं. बाकी नाही का. आता इथं 10 लाखाचा गुंठा भेटणार नाही. मी 2 लाखात पण 5,000 पण दिलाय. काय म्हणजे गरीब इकडे राहायचे ना कुटुंब, त्यांना नेऊन जागा देऊन घर बांधून बसवली. कागद माझ्या पैशाने करून दिला. काय घर पैसे नाहीत ना, जागा घ्यायचे पैसा नाही. पगार याचा 5,000 रुपये सुटकेचा त्या कामगाराला. त्यांना प्रपंच भागवणार का पैसे जमा करणार. मग अशा माणसाची मी दिली जागा. म्हणजे काय पैशासाठी पण काय गोष्टी त्या आमच्या नशिबात होते झाले, त्याला काय करायचं. शेवटचा प्रश्न बाबा तुम्हाला विचारतो. या सगळ्या आपण चर्चा केल्या ह्या बैलगाडी क्षेत्रामुळे केल्या. तुमच्यापाशी बैल झाली 1 नंबरची, चांगली नामांकित मैदान तुमच्या बैलाने मारली. एवढ्या वर्ष झालं तुमच्या यात करिअर आहे, अजून पण बैल आहेत. बैलगाडी क्षेत्र म्हणजे काय सांगचाल? बैलगाडी क्षेत्र म्हणजे छंद आहे. तो मनापासून जोपासला तर छंदच आहे. जर मीपणा त्यात आला ती टिकत नाही. कुणाला कमी समजायचं नाही. तुमचा पळतोय ना, तुमचा मुलाला लावायला हे काय मनात काय ठेवून असलं नाही करायचं. घे लावून अंगावर टाकतो टाक, विरोधक असू द्या, पण समाधानी तो समाधानी, आपण समाधानी. कधी आपला दिवस आला तो पळून जाईल का मुलाला चिडायला? नाही. दुसऱ्याचं समाधान ते आपलं समाधान.
तुमचा पळतोय ना, तुम्हाला 10 शुभ इच्छा. एक वेळ असं माझा किंवा आता गोडोलीचा अरुण मोरे माझा वर्ग मित्र, आता बलमा पळतोय बघ, तो माझा अगदी पहिल्यापासून दोस्त. त्यानं पण त्याकडे मुंबईत पळत होता, माझ्याकडून मी नवीन घेतलं होतं. असं बसतं अड्ड्यात बसलो होतो, म्हणला हे भाड्या म्हणला रेस धरायची, बस बोकरा बोलायचं, रेस धरायची. किती वेळ धरायची म्हणला लाखावर. नाही म्हणलं 1 लाख आणि 1 बकर, 1 लाख हरल त्याला बकर, जिंकल त्याला लाख, अशी आमची रेस ठरली. रेस ठरली ना आता करायची. त्यात त्याला झाला करून आणि त्यात ती मेल. शिवाय आता बालमा पळतो त्याचा मालक, तो बालमा आणि आमचा बिरजा म्हणून होता इकल्याला तेवढं. ती रेस होती, ती तेवढं आमचं स्वप्न अधुरं राहील. लय जीवलग दोस्त माझा. म्हणजे ह्या क्षेत्रात तुम्ही माणसं लय कमावले. आलंय तुम्ही माळसपर्यंत जा, माळशिरस पर्यंत जावा, मुंबईला जावा, कुठल्या पण बैलगाववाल्याला विचारा, बाबा राहील माणूस जो खडूस असेल तो माझ्या जवळ येणार नाही, लबाडला येणार कोण. चांगली माणसं आपण सगळी जोडलेली. कुठल्या पण भागात आपलं नाव निघणार. आपण वागलोच नाही घाण, घाण वागायची कारण पण नाही. बघा मित्रांनो, एवढं सगळं बाबांनी सांगितलं आणि मनापासून त्यांनी सांगितलं. एकदम दिलखुलास मुलाखत झाली. मुलाखत सगळी बघा, कारण ही जर मुलाखत तुम्ही बघितली तर ह्या मुलाखतीतनं भरपूर शिकण्याजोग आहे. त्यांचा अनुभव मोठा आहे. बाबा तुम्ही एवढा मला वेळ दिला, एवढ्या सगळ्या मनापासून गप्पा गोष्टी केल्या, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या पण धन्यवाद. इतक्या लांब आला, मुलाखत घेतली, बरं वाटलं.